मी माया, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर माझे बऱ्याच दिवसापासून काही व्हिडिओ येत नव्हते, कारण माझी पेटची एक्झाम होती, तर मला काही व्हिडिओ करायला जमलं नाही। तर आता इथून पुढे तुम्हाला माझे रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। तर सोनाई लिटिल स्टार येथे टीचर्स लोकांची वन डे पिकनिक चाललेली, तर मी देखील त्यांच्यासोबत चाललेली। तर संभाजीनगर येथील चौका येथे सर्वात प्रसिद्ध असं लोकुत्तारा बुद्ध विहार म्हणून फेमस आहे, तर तिथं आधी चाललोय। खूप सुंदर असं विहार आहे आणि खूप मोठं आहे, एकदम शांत वातावरण आहे त्या साईडचं, आणि मूर्ती देखील एकदम भव्य मोठी अशी बसवलेली आहे। खूप सुंदर विहार आहे। जर तुम्ही इथे जवळपास कुठे राहत असाल तर नक्की ह्या ठिकाणी विजिट करा, खूप छान वाटेल तुम्हाला देखील। करते ग स्वीटा, मैं भी फोटो खींचे। किती छान है ना। पावसाळ्याच्या दिवसात वातावरण कसलं मस्त झालं इकडचं, तुम्ही बघू शकता। जिकडे बघाल तिकडे हिरवगार झाडं दिसतात। तर इकडे जे भिक्षुगण राहतात तर त्यांच्यासाठी देखील राहण्याची व्यवस्था इथे केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आवाज किती छान येते ना, बघ ना पानांचा। इकडे पाणी आहे बरं, बघ ना किती पानांचा आवाज छान येते। हा, बायडीने फोटो काढलेत ना। हा, किती सुंदर ना। चला की मध्ये मग। हा ना, हो नाही ग। इथं असे फोटो खूप छान निघतात ग।
हे ध्यान साधना करायचं वाटते का? अगं लाईट आहे बघ झाडाच्या तिकडं. हम्म. तिकडं छान आहे. बस. आपण एकदा ना फॅमिली सोबत येऊ असं सगळे पोरी पोरी वैभव चप्पल घा. माझी चाललं. तर आता आमचं विहार पाहून झाल्यानंतर आम्ही मयूरबन म्हणून रिसॉर्ट आहे, अगदी जवळच आहे विहाराच्या, तर तेथे आलेलो. तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडं एकदम हिरवीगार मस्त अशी दिसतात आणि वातावरण देखील खूप मस्त झालेलं. तर पक्ष्यांचा आवाज येतोय, परत मोरांचा देखील येतोय. मोरांच्या आवाजावरूनच कळलं की ह्या रिसॉर्टचं नाव त्यावरूनच पाडलं असणार ह्यांनी, मयूरबन म्हणून. आणि खूप छान असं वातावरण झालेलं, एकदम शांत असं होतं. गाड्यांचा आवाज नको, कसली गर्दी नको, माणसांचा आवाज नको, खूप छान वातावरण होतं. आणि जर कोणाला येथे 1 डे स्टे करायचं असेल, 2 दिवस करायचं असेल तर येथे राहण्याची देखील व्यवस्था आहे. आणि जर कोणाला येथे डेस्टिनेशन वेडिंग किंवा कुठलाही घरगुती फंक्शन असो ते करायचं असेल, गेट टुगेदर करायचं असेल तर येथे प्रशस्त असा हॉलची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. तर जर कोणाला करायचं असेल लग्न म्हणा, घरातलं कुठलं फंक्शन म्हणा, जर जे कोणी औरंगाबादमध्ये असेल किंवा संभाजीनगरमध्ये राहत असतील तर तुम्ही येथे संपर्क करू शकता. तर आता येथे आमचं नाश्ता झाल्यानंतर आम्ही ट्रेकिंगला चाललेलो, मी, माझा भाऊ आदित्य आणि टीचर्स सर्वजण. मस्त असं वातावरण झालेलं. आम्ही चाललेलो पण आम्हाला माहितीच नव्हतं रस्ता कुठनं आहे म्हणून. तर आम्ही तिथे एक सेक्युरिटी होते, त्यांना विचारलं कुठनं जायचं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं जा, ॲरो आहेत म्हणून. आणि इथनं सारोळा पण इथनं जवळच आहे. मस्त असं छोटासा तलाव आहे तिथे. आणि आता आमच्या समोरूनच एक मोर पळत गेला वरती. खूपच मोरांचा आवाज येत होता. तर आम्ही म्हणलं चला पुढे तरी जाऊन बघूया कुठे मोर आहे. तर अगदी समोर मोर होता. त्यांनी आमचा आवाज ऐकला, लागलीच पळायला लागला. जिकडे पण ऐकेल तिकडे मोरांचे आवाज होते. मला वाटतं खूप जास्त मोर असतील इथे ह्या जंगलामध्ये. सर्वांनी मिळून मस्त असं जेवण केलं. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी नॉनव्हेज खाल्लं, कोणी व्हेज आवडतं त्यांनी व्हेज खाल्लं. तर मस्त असं जेवण आम्ही केलं. त्यानंतर ज्यांना मस्त अशी गाणे म्हणता येतात तर त्यांनी गाणी गायली, खूप छान अशी गाणी गायली. सर्व म्हणजे ज्यांनी पण गाणी गायली त्यांचा आवाज खूप छान होता. तर आणि येथे पहा मी कशी करते, लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात असं काही करताना. इकडं बघ. लहानपणी मी खूप मस्ती करायची. हे खेळत असताना भीती पण वाटत होती की तुटेल बिटेल म्हणून, कारण वजनाने ते तुटलंही असतं म्हणून मी नको बाबा नाही खेळायचं म्हणून खाली उतरते. आता इथे आमची स्वीटाबाई खेळतीये. उन्हात कशाला आणलं पिल्लू, मध्येच चांगलं होतं. इतक्या वेळ हे होतं का? आता आबाळाची येणार आहे, पाठीमागे किती आबाळ.
आत्ताच माझा भाऊ आणि मी बोलत होतो की खूप ऊन आहे पिल्लू, बाहेर कशाला आणलं असं म्हणतच होती. तेवढ्यात पाऊस, एकदम जोरात पाऊस आलेला. बाहेर खूप पाऊस सुरू होता, बाहेर काही जाता येत नव्हतं. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की मध्ये संगीत खुर्ची खेळावी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन. चलो देन बाय.